पुढची बातमी बघूयात। मुसळधार पावसानंतर वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात साचलेलं पुराचं पाणी हळूहळू ओसरतंय। मात्र पाण्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वसई विरार महापालिकेने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे। स्वच्छता विभागातील स्वच्छता दूत शहरातील रस्ते, नाले, सोसायट्या आणि सार्वजनिक ठिकाणी सक्रिय झालेत। वसईच्या विशाल नगर इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। वसई विरार शहरातील पाणी आता ओसरलेलं आहे आणि या ओसरलेल्या पावसाबरोबर आता रोगराईचंही सावट उभं राहिलेलं आहे। मी आता सध्या विशालनगर येथे आहे। वसईच्या आपण जर बघितलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेचे स्वच्छता दूत आता कामाला लागलेले आहेत। पाण्यातून जे आलेला कचरा आहे हा कचरा आता रस्त्यावरला काढला जात आहे। आज त्याचबरोबर सोसायटीच्या आतमध्येही मोठ्या प्रमाणात कचरा आलेला आहे। आता तोही काढण्याचं आव्हान आहे। जर बघितलं तर पाणी ओसरलं असेल तरी आता मोठं आव्हान आहे हे जो कचरा पाण्याबरोबर आलेला आहे तो आता काढायचं आव्हान ह्या पालिकेला असेल आणि त्याचबरोबर जे रोगराई आणि दुर्गंधीचं संकट आहे त्यावरही उपाययोजना करण्याचे आता जी वेळ आहे ती पालिकेवर आलेली आहे। सध्या पालिकेने नागरिकांना आवाहन केलेलं आहे की पाणी जे आहे उकळून प्यावं, गाळून प्यावं आणि आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी। काहीही आरोग्यविषयक तक्रारी असतील तर सरळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई। या बातमीबरोबरच एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा।